नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 27 तारीख आणि आता मी निघालो आहे कामावरती. पण काल रात्री डायरेक्ट घरी आलो होतो, CNG भरला नव्हता. तर मग पहिले आपण CNG भरूया आणि मग उबर आणि रॅपिडो चालू करूया. तसं आता चालूच आहे उबर, पण काय बुकिंग चांगला येत नाही आहेत. CNG आहे अर्ध्यापेक्षा जरासा कमी झाला आहे, एक ट्रिप होईल त्याच्यामध्ये. पण नको, मी CNG भरेन आधी. CNG भरल्याच्या नंतर काम चालू करूया जोराने, टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर जातो आधी CNG भरतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मित्रांनो, आलेलो आहे CNG पंपावरती आणि आज पण जवळपास CNG पंप मोकळाच आहे. 5-6 गाड्या आहेत फक्त. एक काळ असा होता की इथे सकाळी ह्या टायमाला गॅस भरायला 40-50 मिनटे लागायचे. पण आता इथे कंप्रेशरच्या इश्यूमुळे, प्रेशरच्या इश्यूमुळे मोजक्याच गाड्या येतात. तर बरं आहे आपल्यासाठी, पण तसं बरं नाही आहे कारण गॅस कमी बसतो. पण ठीक आहे, बघूया आता. 200-300चाच गॅस बसणार आहे माझ्या गाडीमध्ये, कारण ऑलरेडी गॅस आहे. तर गॅस भरूया आणि मग घेऊया बुकिंग. मित्रांनो, CNG भरून झालेला आहे. 290 रुपयाचा CNG बसला. काल बोललोच होतो 300पेक्षा कमीच बसेल आणि 290चा बसलाय. तर करूया आता आपण मीटर 0. हे बघा, 0 केलेलं आहे. आता किती किलोमीटर गाडी जाते बघूया. तर आता करूया ट्रिप ऑन. तर मंडळी, उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू आहे. उबरमध्ये तर काय बुकिंग येत नाही, म्हणजे येतात पण इथल्याच येतात. खारघर, बेलापूरच्या वगैरे 150, 200 रुपयाच्या. आणि लांबचे बुकिंग आले तर डायरेक्ट मालाड, बोरिवली वगैरे येते. तर बघूया आपण एखादी चांगली बुकिंग घेऊया, कारण मालाड बोरिवलीला जायला 3 तास लागतात आणि 700 रुपयाची बुकिंग येते. 1000 रुपयाची असते तर आपण विचार तरी केला असता. तर आता जाऊया पंपाच्या बाहेर हायवेवरती. तर बुकिंगची वाट बघूया. आता वाजलेले आहेत 7:40 झालेले आहेत. तर बघूया आता कोणती बुकिंग येते. मित्रांनो, 10-15 मिनटं झाली CNG भरून. बुकिंग काही चांगली येत नाही आहे. मग भूक पण लागली, मग आलो आहे मी नाश्ता करायला. एक दाल वाटा लाल ना उसमें. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8:10. नाश्ता वगैरे करून झाला, 2-4 मिनटं झाली, पण अजून काही बुकिंग मनासारखे आलेले नाही आहेत. उबरवरती बुकिंग भेटत नाही आहे. आता माझा निगेटिव्ह बॅलन्स पण क्लिअर झालेला आहे. कॅश ट्रिप पण येत आहेत, पण मनासारख्या बुकिंग येत नाहीत. आणि रॅपिडो आज काय झालं आहे काय माहिती नाही. बेलापूरच्या पुढची बुकिंगच देईना मला. सगळ्या इथल्याच वाजत आहेत. तर बघू, थोडा वेळ थांबू इथे, नाहीतर मग थोडं पुढे जाऊ. मित्रांनो, उबरवरती बुकिंग आलेली आहे विक्रोळीची. 600 रुपये काहीतरी अमाऊंट दाखवत आहे. तर जाऊया, करूया पटकन. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 9:30 आणि मी पोचलेलो आहे विक्रोळी वेस्टला. 667 रुपये भेटले मला आणि 1 तास 15 मिनटामध्ये पोचलो. दाखवताना टाईम खूप जास्त दाखवला होता, पण पटापट निघालो आणि पोचलो. आता बघूया कुठल्या चांगल्या बुकिंग येत आहेत. इथून बुकिंग येत आहेत. आता 2-4 बुकिंग आल्या होत्या, पण त्यांचे रेट आहे ना एकदम कमी आहेत. 300 रुपयाच्या पेक्षा कमी रेट आहेत आणि टाईम 1 तास दाखवतो आहे. त्यामुळे मी विचार करतो आहे, तर बघू एखादी आता चांगली ट्रिप बघू 400+ची, मगच घेऊन जाऊ आपण इथून. आहे मगासपासून विक्रोळीवरून तर काय बुकिंग नाही आली, पण मी आता विक्रोळीत असताना मला कांजूरमार्ग वेस्टवरून बुकिंग आलेली आहे, खार वेस्टची. 1 तास 10-15 मिनटं दाखवत आहे काहीतरी आणि 480च्या आसपासची अर्निंग दाखवत आहे. तर बघूया, करूया पिकअप. बुकिंग आहेत भरपूर, पण रेट मनाजोगा नाही आहे. तर ठीक आहे, आता घेतली बुकिंग, तर जाऊया, करूया पिकअप. आता कुर्ल्याला आहे, खूप खतरनाकवाला ट्रॅफिक आहे आणि एक अपोजिटवाली लेन चालू केली आहे. तर तिकडून मी जातो आहे आता PTC साईडला आणि मग बँड्राला जाऊ. मित्रांनो, पोचलेलो आहे खार वेस्टला. 11:15 झालेत आता एक बरोबर. आणि ट्रिप पण पूर्ण झालेली आहे, जी कांजूरमार्ग वेस्टवरून घेतली होती. 1 तास 15 मिनटे लागलेत आणि 480 रुपये भेटलेले आहेत मला.
ठीक आहे, आता बघूया. इथून बुकिंग वाजतात आता, पण 200 200 300 300 पण नाही वाजत आहे, कमी कमी रेटच्याच वाजतात. तर बघूया आता आपल्याला कुठली एखादी चांगली बुकिंग भेटते, घेऊया एखादी चांगली बुकिंग आणि जाऊया इथून. जास्त वेळ एका ठिकाणी थांबायला नको, नाहीतर मग नंतर बुकिंग भेटत नाहीत. मग आता जी येईल ती बुकिंग 300च्या वर, 350 400 500 600 जी येईल ती बुकिंग घ्यायची आणि इथून निघायचं. मित्रांनो, मला बुकिंग भेटलेली आहे खार वेस्टवरूनच. ठाण्याची बुकिंग भेटलेली आहे. 440 असं काहीतरी अमाऊंट होती, पण 1 तास 15 मिनटं आहे, तर मी घेऊन टाकले. आता जातो, पिकअप करतो आणि मग ठाण्याला जाऊन तुम्हाला कळवतो किती वेळ लागला आणि किती रुपये भेटले. मित्रांनो, पोहोचलेलो आहे ठाण्याला येऊरमध्ये. नॅशनल पार्कमध्ये आलेलो आहे मी. ठाण्यामधून एंट्री केलेली येऊरमधून, आणि 1 तास 15 मिनटं लागले मला इथे पोहोचायला आणि 450 रुपये भेटले. आणि खूप जंगलामध्ये आलो, डोंगरामध्ये. खूप मस्त वाटतं इकडे. तुम्हाला दाखवतो मी नजारा माझ्यासमोर काय आहे ते. पूर्ण जंगल आहे आणि इथे आतमध्ये गाव पण आहे. त्या गावामध्ये आलेलो आहे. गावाच्या बाहेर जरासं जातो, तुम्हाला जंगल दाखवतो किती मोठं आहे. हे बघा मित्रांनो, पूर्ण जंगल आहे आणि पाठीमागे गाव सोडलं मी, गावाच्या बाहेर आलो आहे आणि पूर्ण जंगल आहे. आतमध्ये एंट्री करताना पोलीस चेकिंग होते, गाडी चेक करतात आणि जो पॅसेंजर आहे किंवा जो माणूस आहे त्याच्याकडून ID चेक करतात. ID असेल तरच आतमध्ये सोडलं जातं. आणि ज्यांना घेऊन आलो होतो त्यांचं हॉटेल होतं आतमध्ये. आणि असा हा रस्ता आहे, सगळं जंगल आहे आणि ते छोटे मोठे क्लब वगैरे आहेत, हॉटेल्स आहेत, फार्म हाऊसेस पण आहेत काही लोकांचे. तर असं आहे, एकदम मस्त निसर्गामध्ये आल्यासारखं वाटलं, मुंबईच्या बाहेर. पण हे आहे ठाण्यामध्ये येऊर म्हणून एक गाव आहे, तिथे आलेलो आहे आता. तर चला मंडळी, जाऊया इथून बाहेर. आता इथून काही बुकिंग तर लागणार नाहीत. इथं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे, थोडासा आहे. नेटवर्क आहे, नेट चालतोय, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडंसं बाहेर जातो कारण इथून काही बुकिंग लागणार नाही आहेत. तर आता डायरेक्ट ठाण्यामध्ये जाऊया, 5 पकाडीच्या इकडे, आणि मग तिकडून बघूया कोणती बुकिंग भेटते आपल्याला. मित्रांनो, आलेलो आहे येऊरमधून बाहेर, नॅशनल पार्कमधून बाहेर आलेलो आहे आणि आता भूक लागली आहे थोडीशी. मग जो डबा आणलेला आहे तो डबा खातो आणि मग बुकिंग चालू करतो. आज डब्यामध्ये कोबीची भाजी आहे, बघूया कशी लागते. एक नंबर. आणि डबा वगैरे खाऊन झाला, 10-15 मिनटं झाली. पण बुकिंग येत नव्हती, खूप वेळ झाला वाट बघितली. शेवटी रॅपिडोवरती बुकिंग आलेली आहे ठाणा वेस्टवरून वाशी प्लाझाची. तर मग आता जाऊया, पिकअप करूया आणि वाशीला ड्रॉप करूया. मग मी तुम्हाला कळवतो किती वेळ लागला आणि किती रुपये भेटले ते. मित्रांनो, पोचलो आहे आता वाशीला. कस्टमरला ड्रॉप केलं. रॅपिडोमध्ये ट्रिप लागली होती, 1 तास लागले आणि 384 रुपये भेटले मला. आणि आता वाजलेले आहेत 3:30. तर CNG पण संपलेलं आहे, रिझर्व लागलेला आहे. तर आता जातो, CNG भरतो आणि त्याच्यानंतर उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू करतो. तर आतापर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर इथून पुढे किती काम होते ते आपल्याला बघायचं आहे. तर जाऊया, फटाफट CNG भरूया आणि मग ॲप ऑनलाईन करूया दोन्ही पण. अर्ध्या तासानंतर CNGला नंबर लागलेला आहे. भरूया आता CNG पटापट आणि मग करूया उबर चालू. आणि जायचं आपल्याला मुंबईमध्ये दादर किंवा कुलाब्या साईडला. 153 रुपयाचा CNG बसलेला आहे आणि उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू केलेले आहेत. बघू आता काय बुकिंग लागतात. लाईनीत होतं तेव्हा पण ॲप चालू होते, पण काही बुकिंग खास येत नव्हत्या. तर आता बघू, आता 4 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. आपल्याला 5:30पर्यंत पोचायचं आहे मुंबईमध्ये, कारण तिकडून मग चांगली बुकिंग घेऊन आपण परत ठाण्याला किंवा ऐरोलीला, घनसोलीला येऊ शकतो. बघूया आता काय होतं आहे, किती पैसे भेटत आहेत. टेस्टची 380 रुपये असं काहीतरी दाखवलं होतं.
तर बघूया किती वेळ लागतो आणि किती रुपये भेटतात. आधी करतो पिकअप आणि मग तुम्हाला कळवतो. मित्रांनो, पोचलेलो आहे बँड्राला. एका तासातच पोचलो आणि 390 रुपयाच्या आसपास असे भेटले. 389 रुपये भेटलेत मला. आणि आता येत आहेत बुकिंग. आपल्याला बघायचं आहे साऊथ मुंबईची एखादी बुकिंग भेटते का. इथून 5-10 मिनटं थांबूया आणि मग साऊथ मुंबईला जाऊया. ईस्टलाच आहे मी. अजून 5:30 वाजलेले आहेत, पण अजून काही बुकिंग नाही लागलेली. आता एक बुकिंग आली रॅपिडोवरती ठाण्याची. 670च्या आसपास काहीतरी अमाऊंट दाखवत होते, तर घेतली मी. जातो आता, करतो पिकअप आणि ठाण्याला ड्रॉप करतो. किती वेळ लागला, किती पैसे भेटले ते ट्रिप संपल्यावरती कळवतो तुम्हाला. 25 मिनटं होऊन गेले. BKCमध्ये आहे. एकाच ठिकाणी अडकून बसलेलो आहे. बघू आता किती वेळ लागतोय. मित्रांनो, पोचलेलो आहे ठाण्याला. केलं आहे ड्रॉप. 8:30 वाजलेत आणि 5:30ला पिकअप केला होता. बरोबर 3 तास लागलेले आहेत आणि रॅपिडोमध्ये 1 तास 50 मिनटं दाखवत आहे. बोललो त्याचा घड्याळच बंद असतो वाटतं रॅपिडोवाल्यांचा. 746 रुपये भेटलेत, पण 3 तास गेले. काय मजा नाही आली. खूप पायाची वाट लागली. क्लच ब्रेक करून. ट्रॅफिक भरपूर होतं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे कुर्ला सोडल्यापासून जे ट्रॅफिक होतं ते लास्ट ड्रॉप करूपर्यंत ट्रॅफिक होतं. 3 तास ट्रॅफिकमध्ये गेले. 750 रुपये भेटलेत. काय मजा नाही आली. त्यापेक्षा दुसरीकडे असतो नवी मुंबईमध्ये तर 400, 300च्या 3-4 ट्रिप मारले असते तर 900 रुपये झाले असते. मजा नाही आली. आता जातो ऐरोलीकडे डायरेक्ट. इथे थांबत नाही. खूप ट्रॅफिक आहे अजूनसुद्धा. तर जाऊया ऐरोलीमध्ये आणि मग बघूया पनवेल साईडची काय बुकिंग लागते का. मित्रांनो, 9 वाजत आलेले आहेत आणि मी अजून ऐरोलीमध्येच आहे. खूप ट्रॅफिक आहे इकडे, कारण कळव्याच्या ब्रिजवरती आज नारळी पौर्णिमाचा उत्सव सुरू आहे. तर कळव्यावरून ऐरोलीवरून ठाण्याकडे जाणारी पूर्ण लाईन बंद आहे. त्यामुळे पूर्ण ऐरोली पर्यंत खूप ट्रॅफिक जमलेलं आहे. तर 2 बुकिंग आल्या होत्या, पण ते 3 किलोमीटरचं होतं आणि पिकअप करायला 27 मिनटं आणि 35 मिनटं अशा 2 बुकिंग येऊन गेल्या. हा बघा टाईम पिकअपसाठी 3 किलोमीटर 30 मिनटं. कस्टमरने कॅन्सल केलं आणि मी पण कॅन्सलच करणार होतो, कारण 15-20 मिनटं जायचो पुढे आणि परत कस्टमर गाडी कॅन्सल करायचं, तर मग मी अडकून बसलो असतो. म्हणून मीच कॅन्सल करायच्या आधी कस्टमरनेच कॅन्सल केले 2 वेळा. आणि आता मला बुकिंग आलेली आहे नेरूळची. तर बघूया, जातो आता पिकअप करायला. आणि 400च्या आसपास काहीतरी अमाऊंट दाखवली आहे. ठीक आहे, आता जातो पिकअप करायला. बघूया किती वेळ लागतो आणि किती रुपये भेटतील ते मी तुम्हाला दाखवतो. 10:15 झाले सॉरी, आणि मी पोचलो नेरूळला. 430-35 रुपयाचे काहीतरी भेटलेले आहेत. खूप कंजेस्टेड ठिकाणी आलो होतो. आता तिथून बाहेर आलो आहे आणि तोपर्यंत अमाऊंट विसरून गेलो. 1 तास लागला मला. 330 किंवा 40 रुपयाचे काहीतरी भेटलेत. मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेलच. तर आता बघूया पनवेल साईडची काय बुकिंग भेटते का, की आपल्याला मोकळंच जायला लागतंय ते. बघू आता काय होतंय. मित्रांनो, पोहोचलो आता मी खारघरमध्ये. 11 वाजलेले आहेत. नेरूळमध्ये होतो. खूप वेळ वाट बघत होतो बुकिंगची, तर बुकिंग काही येत नव्हती. शेवटी उबरवरती एक बुकिंग आली आणि रनिंगमध्येच पिकअप केला आणि खारघरमध्ये ड्रॉपसुद्धा केला. 20-22 मिनटामध्ये पोचलो आणि 207 का 8 रुपये भेटलेत मला. आता इथून काय बुकिंग भेटणार नाही, तर आता खारघरमधून जाऊया डायरेक्ट कामोठ्याच्या CNG पंपावरती. CNG भरूया, कारण उद्या सकाळी लवकर निघायचा विचार आहे. 6च्या आसपास घरातून निघायचं आहे मला. तर बघूया काय कसं काय होते का आपला निघून घराच्या बाहेर 6 वाजता. कारण उद्या रक्षाबंधन आहे, तर दुपारी 3-4 पर्यंत माझा घरी यायचा विचार चालू आहे. तर त्याच्यासाठी उद्या सकाळी 6 वाजता कामावरती जाऊन आपलं टार्गेट उद्याचं असेल 3,000 रुपयाचं. जास्त काही टार्गेट नाही, 3,000 रुपयाचं टार्गेट आहे. तर बघूया, निघूया सकाळी लवकर. उद्या सुट्टी पण असेल, तर काम किती होईल किती नाही त्याची काहीच कल्पना नाही आहे. तर उद्या सकाळी 6 वाजता निघायचं. तर मग आता गाडीमध्ये CNG फुल करतो. आपल्या कामोठ्याच्या पंपावर तिथं फुल होत नाही आहे, पण तरी पण जेवढा बसेल तेवढा बसेल. CNG भरूया आणि मग आपलं निघूया कामावरती उद्या सकाळी. तर भेटतो तुम्हाला CNG पंपावरती जाऊन.
मित्रांनो, आलेलो आहे कामोठ्याला. CNG पंपावरती आहे आणि खूप गर्दी आहे CNG पंपावरती, कारण आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, शुक्रवार शनिवार रविवार. तर पब्लिक चालले आपल्या गावी किंवा माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर टूरसाठी, पिकनिकसाठी. तर CNGसाठी भरपूर लाईन आहे. आता वाजले 11:30, तरी अजून मला अर्धा तास लागेल कमीत कमी असं वाटतंय मला CNGसाठी. हे बघा, ही लाईन आहे, 2 लाईन आहे तिथे. तरीसुद्धा अजून 20-25 मिनटं तर लागायला पाहिजे असं वाटतंय मला. आता तर मी आलो आहे अर्ध्याच्या आसपास, पण माझ्या पाठीमागे पण 30-40 गाड्या असतील. तर बघूया आपला नंबर कधी येतोय. जवळपास 50 मिनटानंतर नंबर आलेला आहे CNGसाठी. 11:15 वाजून गेलेले आहेत. CNG भरूया, घरी जाऊया, जेवूया आणि झोपूया. तर बघतो आता किती रुपयाचा CNG बसतोय ते कळवतो तुम्हाला. मित्रांनो, भरून झाला CNG. 495 रुपयाचा CNG बसलेला आहे गाडीमध्ये. म्हणजे 500 रुपयेच पकडा. आणि सकाळी पण 550चा, दुपारी 550चा CNG भरला होता. म्हणजे 1050 रुपयाचा CNG आज लागलेला आहे. आणि माझी जी इन्कम आहे, माझी जी अर्निंग आहे ती ही आहे. तर पहिली ट्रिप होती कामोठ्यावरून विक्रोळी, त्याचे भेटले 667 रुपये. मग कांजूरमार्गवरून खारचे भेटले 489 रुपये. मग खारवरून ठाण्याचे भेटले 456 रुपये. मग ठाण्यावरून वाशीचे भेटले 384 रुपये. त्याच्यानंतर वाशीवरून बँड्रा वेस्टचे भेटले 390 रुपये. त्याच्यानंतर बँड्रावरून ठाण्याचे भेटले 446 रुपये. त्याच्यावरून ऐरोलीवरून नेरूळचे भेटले 434 रुपये. आणि नेरूळवरून खारघरचे भेटले 213 रुपये. तर आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की माझी टोटल अर्निंग किती झाली आहे. त्याच्यातून 1050 माझा CNG बाजूला काढा, 210 रुपयाचा उबरचा पास बाजूला काढा. तर एवढी माझी टोटल अर्निंग आहे. तर आता जातो मी घरी आणि भेटू आपण उद्या सकाळी लवकर निघायचं नियोजन आहे. उद्या रक्षाबंधन आहे, तर संध्याकाळी बहीण पण येणार आहे घरी. तर मग लवकर जाऊया, 4-5 वाजेपर्यंत घरी येऊया. तर बघूया उद्याचा दिवस काय होते ते. तर आता जातो मी घरी. तर भेटूया आपण उद्या. बाय, गुड नाईट, जय शिवराय.